मानवी जीवनाचा खरा उद्देश समजून घेणे ही प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक लोक जीवनात पैसा कमावणे, मोठे घर बांधणे, प्रसिद्धी मिळवणे किंवा सुखसुविधांनी भरलेले जीवन जगणे हाच जीवनाचा उद्देश आहे असे समजतात. परंतु इस्लाम शिकवतो की या जगातील जीवन तात्पुरते आहे आणि याचा खरा उद्देश अल्लाहची ओळख करून त्याची इबादत करणे आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे हा आहे. अल्लाहने मनुष्याला व्यर्थ निर्माण केलेले नाही. त्याने मनुष्याला बुद्धी, विचार करण्याची क्षमता आणि योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती दिली आहे. इस्लामनुसार अल्लाह एकच आहे. तो निराकार, सर्वशक्तिमान आणि सर्वांचा निर्माणकर्ता आहे. त्याने आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, नद्या आणि संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे. मानवाला या पृथ्वीवर पाठवण्याचा उद्देश म्हणजे त्याची परीक्षा घेणे. या जगातील जीवन म्हणजे एक परीक्षा आहे, जिथे प्रत्येक मनुष्याच्या विश्वासाची, धैर्याची आणि त्याच्या कर्मांची चाचणी घेतली जाते. काही लोकांना संपत्ती दिली जाते, तर काहींना गरिबीचा सामना करावा लागतो. काहींना आरोग्य मिळते, तर काहींना आजार येतात. काहींना आनंद मिळतो, तर काहींना दुःखाचा सामना करावा लागतो. या सर्व परिस्थिती म्हणजे अल्लाहची परीक्षा असते की मनुष्य या परिस्थितीत कसा वागतो. जो मनुष्य प्रत्येक परिस्थितीत अल्लाहवर विश्वास ठेवतो, त्याचे आभार मानतो आणि चुकीच्या मार्गावर न जाता सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग स्वीकारतो, तो अल्लाहच्या जवळ जातो. इस्लाममध्ये इबादत म्हणजे फक्त नमाज किंवा उपवास इतकेच नाही, तर संपूर्ण जीवन अल्लाहच्या आज्ञेनुसार जगणे हीच खरी इबादत आहे. जेव्हा एखादा माणूस प्रामाणिकपणे काम करतो, लोकांशी चांगले वागतो, गरिबांना मदत करतो, खोटे बोलत नाही, फसवणूक करत नाही आणि वाईट गोष्टींपासून दूर राहतो, तेव्हा तेही इबादतच असते. अल्लाहने मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेक संदेष्टे पाठवले आणि शेवटी अंतिम संदेष्टा म्हणून मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना पाठवले. त्यांनी लोकांना एकेश्वरवादाचा संदेश दिला, चांगल्या आचरणाचे महत्त्व सांगितले आणि अल्लाहची इबादत कशी करावी हे शिकवले. त्यांनी मानवजातीला न्याय, दया, प्रामाणिकपणा, संयम आणि नम्रता यांचे धडे दिले. इस्लाम सांगतो की या जगातील जीवन फारच लहान आहे. आज जो माणूस तरुण आहे तो उद्या वृद्ध होईल आणि एक दिवस प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावे लागेल. मृत्यूनंतरचे जीवन म्हणजेच खरे आणि कायमचे जीवन आहे. त्या दिवशी प्रत्येक माणसाला अल्लाहसमोर उभे राहावे लागेल आणि त्याच्या प्रत्येक कृतीचा हिशोब द्यावा लागेल. त्या दिवशी पैसा, पद, प्रसिद्धी किंवा ताकद काहीही कामाला येणार नाही. फक्त ईमान आणि चांगली कर्मेच माणसाला वाचवू शकतात. इस्लामनुसार खरे यश म्हणजे मृत्यूनंतर अल्लाहची प्रसन्नता मिळवणे आणि स्वर्गात प्रवेश मिळवणे होय. स्वर्ग म्हणजे एक असे स्थान आहे जिथे कायमची शांती, आनंद आणि सुख आहे. तिथे कोणतेही दुःख, आजार, भीती किंवा मृत्यू नाही. तिथे सुंदर बागा, स्वच्छ नद्या आणि अल्लाहने तयार केलेल्या अनंत नेमते आहेत. परंतु स्वर्गातील सर्वात मोठे बक्षीस म्हणजे अल्लाहची प्रसन्नता. जो मनुष्य अल्लाहवर विश्वास ठेवतो, त्याच्या आज्ञांचे पालन करतो आणि लोकांशी चांगुलपणाने वागतो, त्याला हे महान यश मिळू शकते. म्हणूनच माणसाने या जगातील जीवनाचा योग्य उपयोग करायला हवा. प्रत्येक दिवस हा एक संधी आहे की आपण चांगली कर्मे करू, पापांपासून दूर राहू आणि अल्लाहच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. जेव्हा माणूस आपल्या जीवनाचा उद्देश समजून घेतो, तेव्हा त्याचे जीवन अर्थपूर्ण बनते. तो फक्त जगण्यासाठी जगत नाही, तर अल्लाहची प्रसन्नता मिळवण्यासाठी जगतो. इस्लाम आपल्याला शिकवतो की या जगात चांगुलपणाचा मार्ग स्वीकारा, सत्यावर ठाम रहा, लोकांवर दया करा, अन्यायापासून दूर रहा आणि अल्लाहची आठवण ठेवत जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो आणि अखेरच्या दिवशी त्याला कायमस्वरूपी आनंद आणि शांती मिळते.